खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर दोन मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे.
हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे, मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे. अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा. माझं पोट भरलंय. मी निघतो. हा, ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड. आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले.
मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्गन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्गन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्गनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्गन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा, ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ.
अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. थलवचुपारा गाववाल्यांना शहरात पोहोचण्याकरता जंगलाच्या मार्गे खूप वेळ चालावं लागे. त्या रस्त्यावर 2 चोर लोकांना लुटायचे. असं काही असेल तर आपल्या मालकांचं नाव सुद्धा त्याच्यात जोडायला सांगेल. हा, कुठे? चहाच्या दुकानाच्या हिशोबाच्या वहीत? नाही मालक, पंचतंत्रांच्या गोष्टीत तुम्हीच काहीतरी मालक आहात. तू एक नवीन गोष्ट का नाही लिहित? भालू तंत्रकथा माझ्या वीर गाथेबद्दल सगळ्यांना कळू दे. हा, तर मग पहिल्या लाईनीत असं काही लिहू का की तुम्ही एक बुद्धिमान आणि शूरवीर अस्वल होते, ज्यांनी एका हिरणाला एका झटक्यात पाडलं. अरे पण मी तर एका आक्रमणात एक हरिण सुद्धा मारलं नाहीये. अरे नाही, आपण तर फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही एक खूप शूरवीर नायक आहात. अच्छा, तर ठीक आहे, हे चांगलं आहे. तर मग तू असं लिहू शकतोस की महाराजा भालूनी एका आक्रमणात सिंहाला मारून टाकलं. तू तसंही सगळं खोटंच लिहितो आहेस. एक खोटं अजून. अच्छा सिंह, तुमची इच्छा तर चांगली आहे, पण गरज नाहीये सिंहासोबत नको खेळायला. जर चुकून सिंहराजाने वाचून घेतलं तर आपल्यावर तर खूप मोठं संकट येईल. ते बघ, कोणीतरी येतंय. अरे मालक, आपण तर इथेच थांबू. या, त्याच्याकडून सगळं ओरबाडून घेऊ. मी तिला एकाच आक्रमणात खाली पाडून देऊ? मालक, फक्त तुम्हीच करू शकता. फक्त मालकच करू शकतात. अस्वल! अस्वल मला मारायला येतोय. अरे देवा, काय खराब नशीब आहे आपलं. हे काय मालक? या सगळ्या तर बस फांद्या आहेत. काय फांद्या? माझे प्रिय मालक, हा तर ऊस आहे. लोखंड? अरे लोखंड नाही, ऊस आहे आणि खरंच खूप गोड आहे. हो हो. आहा, मग आजचं जेवण तर खूप स्वादिष्ट असणार. ऊस विकणाऱ्या बाईला घाबरवून तिच्याकडनं ऊस चोरी करून मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्या दिवशीच्या शिकारीची वाट बघत होते. अरे माझ्या कोल्ह्या भावा, तुला कालचं लोखंड खायची इच्छा होते का? अरे काय मूर्ख आहे, तो लोखंड नाही, ऊस होता. ठीक आहे, बुद्धी तर नाही आहे पण शक्ती आहे. काय बोललास तू? नाही, मी तर हे म्हणत होतो की तुम्ही खूप बुद्धिवान आहात. तुम्ही तर बुद्धिवान आहात नाही, ते तुम्ही बीन आहे ते. नाही नाही, आग आहे तुम्ही. बीन्स? असल्या बीन्स? बीन्स नाही, आग आहे तुम्ही, एकदम जबरदस्त. ते बघ, कोणीतरी येत आहे. मालक, हात उडी मारा. हात उडी मारू? मला माझे हात पाय नाही तोडायचे.
मग हळू जाऊन त्याला पकडून घ्या. ओहो, लोक तर सांगतात की इथले प्राणी रस्त्यात खूप त्रास देतात. अरे वाचवा, मला वाचवा. अरे ओरण ओरण, तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये. जोऱ्यात ओरण. आपलं सगळं सामान इथे सोडून दे आणि इथून कुठे दूर पळून जा. चालला जा. या जंगली मधाचा सुगंध कुठून येतो आहे? मालक, मला तर असं वाटतंय की या भांड्यातनं येत आहे. हा मी बघतो. वाह, चविष्ट मध. चविष्ट मध, हा चविष्ट मध. चविष्ट 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 मध. हाय हाय हाय. मालक, मला पण थोडं द्या ना. आणि असंच मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्यांचं सामान चोरी करून त्यांचे दिवस आरामात घालवत होते. तेव्हा एके दिवशी, कोल्ह्या भावा, आपण आपली लपायची जागा बदलायची का? लपण्यासाठी कुठली नवीन जागा शोधू. गरज नाहीये मालिक. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तोपर्यंत आपला कोणी शिकार नाही करू शकत. म्हणून आपण आपल्या लपायची जागा बदलायला नको. कोल्ह्या भावा, तू बघितलंस? तिकडे बघ, कोणीतरी काहीतरी घेऊन इथेच येत आहे. मालक, मला असं वाटतं त्याच्या हातात जे पोत आहे ना, त्याच्यात जंगली मध असेल. पुन्हा मध? आशा करतो की लोकांनी अशाच पद्धतीने रोज मध आणावं. मालकांचं नशीब. मी तर अशी प्रार्थना करतो की आपल्या रस्त्यात कधी कोणी कोंबडी पण येवो. हा भालू आणि कोल्हा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. हेच तर ते नाहीत जे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात. जर हेच आहेत तर यांना धडा शिकवावाच लागेल. पहा, तो पळाला. मला तर असं वाटतंय पळता पळता त्याच्या हातातून काहीतरी पडलंय. या लवकर, पाहूयात काय ते. आहा, चविष्ट मध. मध, बघूया बघूया. हे तर खरोखरचं मध आहे. याचं वजन जरा जास्त आहे. कदाचित हे एक मोठं मध असेल. आहा, काय गोडवा आहे, काय स्वादिष्ट आहे. आहा, आहा. हे तर चिकटलं. हे मध आहे की गोंद आहे? अरे ओ मालक, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला हे मध का देत नाहीये? मला पण हे मध हवं आहे. हा, मध पिल्याने तुम्हाला झिंग चढलीये म्हणून तुम्ही मला मध पिऊ देत नाहीये तर. अरे गोंद. अरे बापरे. दुसऱ्यांचं सामान चोरी करून आरामात दिवस घालवणाऱ्या अस्वल आणि कोल्ह्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली. जसा तुम्ही इतरांशी व्यवहार करता तसंच तुमच्या सोबतही होतं. एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता.
एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे, तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस, शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला ऊसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं, त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी! शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा! अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं.
रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात.